नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष वराडे एओनएस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, आज झालेला राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर 1 त्याची आन्सर की आज इथे आपण डिस्कस करणार आहोत आणि एओनएस अकॅडमीच्या माध्यमातून आम्ही लवकरात लवकर सगळे जे सब्जेक्ट्स आहेत त्यांचं अनालिसिस करून अचूक उत्तर काय असू शकतील हे आम्ही लवकरात लवकर तुमच्या पुढे तिथं आणण्याचा आमचा मानस आहे. तर त्या अनुषंगानं आजच्या व्हिडिओमध्ये आपण अर्थशास्त्र किंवा इकॉनॉमिक्सवर आधारित किती प्रश्न आले, त्यांचं काठिण्य पातळी काय होतं आणि त्यांची अचूक उत्तरे काय आहे आणि का बरं आहे हे आपण शॉर्ट मध्ये इथं आपण समजून घेणार. चला आता सुरुवात करूया. सर्वप्रथम हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो की एओनएस अकॅडमीच्या माध्यमातून एमपीएससी राज्यसेवेच्या अनुषंगानं आन्सर रायटिंग उत्तर लिखाणाची बॅच लवकरात लवकर आपण तिथे लॉन्च करतोय. 17 नोव्हेंबर पासून ही आमची बॅच सुरू होणार आहे. तुम्हाला जर याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. कारण 2025 चा हा पेपर जो आहे हा पहिल्यांदा नवीन पॅटर्नवर आधारित होणार आहे. तर त्यामुळे उत्तर लिखाणाचं महत्व खूप जास्त वाढलेलं आहे आणि आपल्याकडे एकदम टॉप क्लास टीम तिथं अवेलेबल आहे ज्याला यूपीएससी एज वेल एज एमपीएससीचा अनुभव आहे. तर त्या अनुषंगानं तुम्हाला उत्तर लिखाणाचा सराव या कोर्सच्या माध्यमातून इझिली तिथे होऊ शकतो. याची डिस्क्रिप्शन मध्ये याची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही बघू शकता. त्यानंतर पुढे सुरुवात करूया. आता पहिला प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. थोडं आपण जर इकॉनॉमिक्सचं अनालिसिस जर करतो म्हटलं, इकॉनॉमिक्सवर आधारित जे काही प्रश्न होते आजच्या पेपरमध्ये, तर त्यांचं मी म्हणू शकतो की काठिण्य पातळी जी होती एकदम कठीण नव्हते आणि एकदम सोपेही नव्हते. तर आपण एक म्हणू शकतो की सोपे ते मध्यम स्वरूपातील प्रश्न होते. कारण जास्तीत जास्त प्रश्न जे होते विद्यार्थी मित्रांनो ते काही काही डायरेक्ट प्रश्न होते आणि काही प्रश्न जे होते थोडे लॉजिकच्या आधारावर देखील सुटणारे होते. म्हणजे तुम्हाला एकदम जर त्या स्पेसिफिक टॉपिक बद्दल माहिती जरी नसली, थोडं लॉजिक जरी लावलं तुम्ही तरी तशा पद्धतीनं मेजर प्रश्न तुमचे इकॉनॉमिक्सचे तिथे सुटणारे आपण म्हणू शकतो. तो पहिला प्रश्न बघूया. पहिला प्रश्न जो होता तो होता लँड सेलिंग ऍक्ट संदर्भात विद्यार्थी मित्रांनो, जमीन धारणेची मर्यादा. ठीक आहे. आता यामध्ये जर विशेष करून आपण बघायला गेलं तर एखादी व्यक्ती स्वतःच्या नावे किती जमीन धारण करू शकतो याची वैधानिक परिपूर्ण मर्यादा होय जमीन धारणेची मर्यादा लादण्याचे खालील पैकी कोणते दोन पैलू आहेत. आता तुम्हाला लँड सेलिंग ऍक्ट बद्दल इथे विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. हे लक्षात ठेवा, लँड सेलिंग ऍक्ट म्हणजे काय, हा टॉपिक जो आहे हा लँड रिफॉर्म मध्ये येतो. ठीक आहे. भूमी सुधारणा कायदे जे होते त्याच्यामध्ये त्याच्यातला हा टॉपिक येतो. आता याची लँड रिफॉर्म सेलिंगच्या संदर्भात कायदे जे आहे भारतामध्ये ते बेसिकली विविध राज्यांनी विविध प्रकारे लागू केले होते आणि याची सुरुवात झाली होती 1961 आणि 1962 मध्ये. आता लँड सेलिंगचा सर्वात मोठा प्रॉब्लेम काय होता की लँड सेलिंग मध्ये विविध राज्यांचे जे कायदे होते त्याच्यातल्या ज्या तरतुदी होत्या त्या विविध होत्या. म्हणजे जसं आपण म्हणतो की एक कायदा जर पूर्ण भारतामध्ये लावायचा असतो तर त्या कायद्याच्या तरतुदी सगळ्या पूर्ण भारतामध्ये समान असल्या पाहिजे. तर तो प्रॉब्लेम या लँड सेलिंग ऍक्टचा होता. कारण विविध राज्यामध्ये किती जमीन मॅक्झिमम एक व्यक्ती किंवा एक फॅमिली ठेवू शकते त्याच्यावर विविध मर्यादा त्यांनी ठेवलेल्या होत्या. यामध्ये युनिफॉर्मिटी आणण्यासाठी म्हणजे एक संधता आणण्यासाठी लँड सेलिंग पॉलिसी 1971 त्याचे नवीन रूल्स अँड रेग्युलेशन तिथे भारत सरकारनं जाहीर केले आणि त्या अंतर्गत त्यांनी एक रेंज डिफाईन केली की जसं ती एकदम बेस्ट लँड आहे ती मॅक्झिमम किती असली पाहिजे, 10 ते 18 एकरच्या दरम्यान असली पाहिजे. आता ही रेंज जी आहे ही राज्यांवर सोपवली गेली की या रेंजमध्ये तुम्हाला जी जमीन आहे त्या स्पेसिफिक फॅमिलीकडे असली पाहिजे. त्या अनुषंगाने तुम्हाला रेंज डिसाईड करावी लागेल. दुसरं, जी सेकंड क्लास जमीन होती त्यामध्ये 18 ते 27 एकर ठेवण्यात आले आणि जी थर्ड ग्रेड जमीन होती त्यामध्ये 27 एकर पासून 54 एकर पर्यंतची जमीन ती स्पेसिफिक फॅमिली किंवा तो स्पेसिफिक ठेवू शकतो अशा पद्धतीनं यांनी क्लासिफिकेशन करून दिलं. आणि यामध्ये राज्यांना एक म्हणू शकतो की एक सूट दिली गेली की तुम्ही तुमच्या रेंज मधली जमीन डिसाईड करा की किती असली पाहिजे, पण याच रेंज मधली ती जमीन त्यांना ठेवावी लागली. आता या अनुषंगाने बघायला गेलं तर सीलिंग ऑन एग्रीकल्चर होल्डिंग मध्ये स्पेसिफिकली 4 पॉईंट दिलेले आहेत. 4 पॉईंट पैकी कोणते 2 पॉईंट येतात हे आपण बघूया. पहिला आहे भविष्यातील अधिग्रहणावर मर्यादा. हा बरोबर मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो की लँड सेलिंग ऍक्ट अंतर्गत की जे काही सेलिंग ऑन फ्युचर ऍक्विजिशन आहे म्हणजे भविष्यातील जे अधिकरण ती स्पेसिफिक फॅमिली किंवा तो स्पेसिफिक व्यक्ती जर त्याच्यापेक्षा जास्त जमीन त्याला घ्यायची असेल तर तो घेऊ शकणार नाही. कारण त्याच्याकडे ऑलरेडी जी जमीन आहे ती पर्याप्त आहे. ती लँड सेलिंग ऍक्ट अंतर्गत तेवढी जमीन त्याच्याकडे असायला पाहिजे. म्हणजे भविष्यातील अधिग्रहणावर मर्यादा हा बरोबर मुद्दा आहे. दुसरा बघा, एकत्रित जमीन मालकी मर्यादा. तर याला म्हणतात सेलिंग ऑन कन्सॉलिडेटेड लँड होल्डिंग. तर सेलिंग ऑन कन्सॉलिडेशन याला कन्सॉलिडेशन ऑफ लँड होल्डिंग म्हणतात. म्हणजे उदाहरण जर द्यायला गेलं तर एकाच गावामध्ये जर एका शेतकऱ्याचे विविध प्लॉट्स आहेत तर ते एकाच ठिकाणी त्याला लँड एक्सचेंज करून एकाच ठिकाणी त्याला एक मोठा तुकडा देण्यात येईल. त्यामध्ये तो जमिनीची अदलाबदली किंवा खरेदी विक्री करू शकतो. आता हा टॉपिक जो आहे बी पॉइंट जो आहे हा बी पॉइंट जमीन
धारणेची मर्यादा या कायद्याअंतर्गत येत नाही विद्यार्थी मित्रांनो, कारण याच्यामध्ये कन्सॉलिडेशन किंवा एकत्रीकरण जे होतं जमिनीचं ते येतं. तिसरा क बघा, विद्यमान जमीन धारणेवर मर्यादा, हे बरोबर आहे की हा जेव्हा जमीन धारणेची मर्यादा कायदा जेव्हा लागू करण्यात आला तर स्पेसिफिक ज्या फॅमिलीज होत्या किंवा जे इंडिव्हिज्युअल्स होते ज्यांच्याकडे स्पेसिफिक मर्यादेपेक्षा जास्त जमीन होती त्यांच्याकडनं ती अधिक जमीन जी आहे ती घेण्यात आली आणि गरीब शेतकऱ्यांमध्ये वाटण्यात आली. तर त्यामध्ये हा सी जो पॉइंट आहे हा त्याच्यामध्ये इन्क्लूड होतो की विद्यमान जमीन धारणेवर मर्यादा आणि रूपांतरणावर मर्यादा, म्हणजे लँड कन्व्हर्जनवर. तर लँड कन्व्हर्जन संदर्भात हे वेगळे कायदे आहेत, ती स्पेसिफिक गोष्ट जमीन धारणेची मर्यादा किंवा लँड सेलिंग ऍक्ट अंतर्गत येत नाही. म्हणजे काय, याचे करेक्ट उत्तर कोणतं आहे, अ आणि क. तर अ आणि क कुठे आहे, अ आणि क आहे चौथ्या म्हणजे 36व्या प्रश्नाचं उत्तर लँड सेलिंग ऍक्ट वाला याचा करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो डी. तर हे लक्षात ठेवा, स्पेसिफिक की लँड सेलिंग ऍक्ट अंतर्गत जो प्रश्न आहे त्याचा करेक्ट आन्सर डी. त्यानंतरचा पुढील प्रश्न आपण इथे बघूया. आता बघा, हा सुद्धा प्रश्न म्हणू शकतो की थोडा कन्सेप्च्युअल प्रश्न आहे पण लॉजिकल प्रश्न आहे. ठीक आहे, यामध्ये आता तुम्हाला जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स वर तुम्हाला हा प्रश्न विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तर सर्वप्रथम थोडं जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स बद्दल माहिती जाणून घेऊया. तर 1995 मध्ये युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्रामचा ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट पब्लिश झाला होता. या रिपोर्ट मध्ये त्यांनी एक स्पेसिफिक इंडेक्स पब्लिश केला होता ज्याला म्हणतात जीडीआय, जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स. आणि हा जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स बेसिकली तुम्हाला माहित असेल की एक एसडीआय पब्लिश केला जातो, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. आता हा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स हा जनरलाइज असतो, पण या ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये महिला आणि पुरुष म्हणजे त्याच्यामध्ये जो जेंडर कंपोनेंट असतो त्याच्या आधारावर जो इंडेक्स बघितला जातो त्याच्यासाठी जीडीआय त्यांनी काढला, जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स. आता याच्यामध्ये बघा, पहिलं तर तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे की लिंग आधारित मानव विकास निर्देशांक हा आरोग्य, शिक्षण, सबलीकरण आणि श्रम बाजार यांचा संयुक्त निर्देशांक आहे. म्हणजे याच्यामधले पॅरामीटर्स कोणते आहेत, की कोणत्या पॅरामीटर वर जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स इथं कॅल्क्युलेट करण्यात येतो, तर ते तुम्हाला विचारलंय. तर जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स इज अ कंपोजिट इंडेक्स ऑफ हेल्थ, बरोबर आहे. एज्युकेशन बरोबर आहे, बट एम्पॉवरमेंट अँड लेबर मार्केट नाही आहे, ते आहे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. ठीक आहे, तिसरा जो क्रायटेरिया असतो तो असतो स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वर. ठीक आहे, आता स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मध्ये सुद्धा दोन कंपोनेंट असतात. एक असतात अर्न इन्कम, म्हणजे स्पेसिफिक महिला आणि पुरुष किती कमवतात, आणि त्यानंतर डिफरन्स इन इकॉनॉमिक वेलबिंग बिटवीन मेन अँड वुमेन. ठीक आहे, महिला आणि पुरुषामध्ये जी आर्थिक असमानता आहे, ठीक आहे, किंवा आर्थिक समानता किती आहे, काय आहे, या गोष्टी स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून तिथे मोजण्यात येतात. म्हणजे स्पेसिफिक पहिलं स्टेटमेंट बघायला गेलं तर पहिलं स्टेटमेंट काय विद्यार्थी मित्रांनो, चुकीचं आहे. आरोग्य शिक्षण तर बरोबर आहे, पण सबलीकरण आणि श्रम बाजार यांच्याऐवजी काय पाहिजे होतं, जगण्याची शैली किंवा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगचा पॉइंट इथे पाहिजे होता. म्हणजे पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. दुसरं बघा, वरील 4 घटकाचा विचार केल्यास स्त्री पुरुषातील असमानतेमुळे मानव विकासावर प्रतिकूल परिणाम होतो. आता हे बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. ओव्हरऑल जर तुम्ही बघितलं, आता लॉजिक जरी लावलं तुम्ही की हेल्थ बरोबर आहे, हेल्थचा जेव्हाही विचार करतो आपण किंवा हेल्थ पॅरामीटर्स जेव्हा आपण बघतो, जसं इन्फॅन्ट मॉर्टॅलिटी इंडेक्स, मॅटर्नल मॉर्टॅलिटी इंडेक्स, ठीक आहे, किंवा डेथ रेट, बर्थ रेट, लाईफ एक्सपेक्टन्सी, हे जे काही रिपोर्ट आपण बघतो तर तुम्हाला जाणवेल की याच्यामध्ये महिला आणि पुरुष यामध्ये स्पेसिफिकली तुम्हाला असमानता जाणवते. म्हणजे हेल्थ फॅक्टर आला. एज्युकेशन मध्ये देखील आपण बघितलं आहे, किंवा 2011चा सेन्सस रिपोर्ट तुम्हाला सगळ्यांना माहित असेल, त्यामध्ये जरी आपण बघितलं तर तुम्हाला महिला आणि पुरुष यांच्यामधील शैक्षणिक असमानता ती तुम्हाला प्रकर्षाने जाणवते. त्या व्यतिरिक्त एम्पॉवरमेंट आणि लेबर मार्केट. आता लेबर मार्केट म्हणजे बाहेर निघून काम करण्याची संख्या जर तुम्ही बघितली तर पुरुष जास्त काम करतात ऍज कम्पेअर्ड टू महिला. ठीक आहे, तर एकंदरीत आणि एम्पॉवरमेंटचं जर बघितलं, सशक्तीकरण, तर पुरुषांचं सशक्तीकरण ऑलरेडी झालेलं आहे, महिलांचं सशक्तीकरणाचा सर्वात मोठं तिथं अजूनही प्रॉब्लेम आहे. म्हणजे हे चारही पॅरामीटर जर आपण बघितले तर याचा इम्पॅक्ट ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स किंवा मानव विकास निर्देशांकावर तिथं होतो. तर बी करेक्ट आहे, हे चुकीचं आहे, म्हणजे याचा करेक्ट आहे ओनली बी इज करेक्ट. तर 37व्याचा करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो बी. ठीक आहे, म्हणजे दुसरं स्टेटमेंट, फक्त दुसरं स्टेटमेंट बरोबर आहे. ठीक आहे, यानंतर पुढील प्रश्नाकडे वळूया. आता हा सुद्धा थोडा डायरेक्ट प्रश्न आहे आणि फॅक्च्युअल प्रश्न म्हणू शकतो याला आपण. जर तुम्ही अभ्यास योग्य पद्धतीने केला असेल तर हा प्रश्न तुमचा सुटायलाच पाहिजे. 26 जून 1975 रोजी जाहीर केलेल्या 20 कलमी कार्यक्रमाचा मुख्य हेतू पुढील पैकी कोणता होता. तुम्हाला जो 20 पॉइंट प्रोग्राम जो अनाउन्स केला होता 26 जून 1975चा, यामधले प्रमुख ऑब्जेक्टिव्ह काय होते ते तुम्हाला विचारलेले. आता हे बघा, थोडं 20 पॉइंट प्रोग्राम बद्दल थोडी माहिती घेऊया. हा जो प्रोग्राम आहे हा प्रामुख्यानं लॉन्च केला गेला होता
1975 मध्ये, पण याला नंतर रिस्ट्रक्चर केलं होतं, म्हणजे याच्यामध्ये काही बदल केले गेले होते. पहिले बदल केले होते 1982 ला, त्यानंतर परत बदल केले गेले होते 1986 मध्ये, आणि त्याच दरम्यान लागू केल्या गेल्या एलपीजी रिफॉर्म, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. आणि त्यामध्ये अगेन जे आहे रिस्ट्रक्चरिंग झालं होतं 2006 ला, कारण तेव्हा नॅशनल कॉमन मिनिमम प्रोग्राम लागू करण्यात आला होता. आता या स्पेसिफिक 20 कलमी कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश काय होता तर बघा, पहिला तर राहणीमानाच्या दर्जात सुधारणा करणे. ठीक आहे, हे बघा पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे की याचा पहिला जो होता राहणीमानाच्या दर्जात सुधारणा करणे होतं, आणि दुसरा जो होता पॉवर्टी इरॅडिकेशन, की भारतामधून गरिबी जी आहे त्याला हटवणं. ठीक आहे, तर त्यामध्ये दुसरं आहे दारिद्र्य रेषेखालील लोकांना सहाय्य करणे, दॅट इज दारिद्र्य निर्मूलन. तर विद्यार्थी मित्रांनो, या स्पेसिफिक प्रश्नातले दोन्ही स्टेटमेंट जे आहे, दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे, म्हणजे याचा करेक्ट आन्सर आहे सी, दॅट इज बोथ ए अँड बी आर करेक्ट. अ आणि ब दोन्हीही बरोबर आहेत. ठीक आहे, तर हे स्पेसिफिक जर तुम्ही बघितलं तर रिपोर्ट गव्हर्नमेंटचे आहे, तिथूनच हा डेटा मी तुम्हाला सांगितलेला आहे, आणि या दोन्ही स्टेटमेंट त्याच्यामध्ये त्यांनी प्रकर्षाने लिहिलेले आहे. टू इम्प्रूव्ह द स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग म्हणजे राहणीमानाच्या दर्जा सुधारणा करणे. आता राहणीमानाच्या दर्जात कोणाच्या, तर गरीब लोक आहेत त्यांच्या राहणीमानाच्या दर्जात तिथं सुधारणा करण्याचं एक प्रथम ऑब्जेक्टिव्ह त्यांनी ठेवलेलं होतं, आणि त्या व्यतिरिक्त दुसरं होतं पॉवर्टी इरॅडिकेशन, म्हणजे गरिबी समूळ काय करणं, हटवणं, तो त्यांचा मेन उद्देश 20 कलमी कार्यक्रमाचा होता. त्यानंतर पुढील प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो, 39वा. आता हा एकदम सोपा प्रश्न, अन्न सुरक्षा विधेयक 2013 हा फॅक्च्युअल प्रश्न आहे, ज्या संदर्भात खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. आता पहिलं स्टेटमेंट डायरेक्ट स्टेटमेंट आहे, हे विधायक शहरी भागातील 50% आणि ग्रामीण भागातील 75% अन्न सुरक्षेचा लाभ उपलब्ध करून देतो. बरोबर आहे. ठीक आहे, शहरी भागातील 50% जनता आणि ग्रामीण भागातील 75% जनता ही नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट अंतर्गत तिथं कव्हर करण्यात आलेली आहे. आणि दुसरं बघा, तुम्हाला तांदूळ, गहू आणि भरड धान्य जे आहे यांचे रेट दिलेले आहे. लाभार्थ्यांना दरमहा प्रति किलो 3 रुपये प्रमाणे तांदूळ मिळणार होता, 1 रुपये प्रमाणे भरड धान्य प्रति किलो, आणि 2 रुपये प्रमाणे गहू उपलब्ध होणार होता. तर विद्यार्थी हे बघा, नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट 2013 अंतर्गत जे बेनिफिशियरीज होते, म्हणजे जे लाभार्थी होते, ते 2 भागात विभागले गेले होते. एक होते अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत, त्यांना प्रत्येक फॅमिलीला 35 किलो पर महिना तिथे अन्न देण्यात येणार होतं. आणि दुसरं आहे प्रायोरिटी हाऊस होल्ड. प्रायोरिटी हाऊस होल्ड जे होते यांना तांदूळ जो होता 3 रुपये पर किलो, कोर्स ग्रेन म्हणजे भरड धान्य 1 रुपये पर किलो, आणि व्हीट जे होतं गहू 2 रुपये पर किलो, या दरानं त्यांना स्पेसिफिक जे अन्न आहे ते वितरित करण्यात येणार होतं पीडीएस सिस्टीमद्वारे, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. ठीक आहे, स्वस्त धान्य दुकान. आता याच्यामध्ये दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे, म्हणजे अ आणि ब दोन्ही बरोबर आहे. तर याचा करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ए अँड बी. सोपा प्रश्न आहे. ठीक आहे, तुम्ही जर थोडा अभ्यास चांगल्याने केला असेल तर हा प्रश्न तुमचा सुटायलाच हवा. ठीक आहे, कारण हे हातातले मार्क असतात. कारण अशा प्रकारचे प्रश्न जर तुमचे बरोबर असेल तर डेफिनेटली तुम्हाला पूर्व परीक्षा पास करण्यापासून कधीही रोखू शकत नाही. त्यानंतर बघा, अगेन सोपा प्रश्न आणि डायरेक्ट प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, काय शाश्वत विकास ही संकल्पना कोणत्या वर्षी सादर केलेल्या जागतिक संवर्धन धोरणात प्रथम प्रचलित झाली? प्रचलित म्हणजे फेमस झाली. त्याच्यानंतर सस्टेनेबल डेव्हलपमेंट हा जो शब्द आहे हा खूप जास्त प्रमाणात वापरण्यात येऊ लागला. आता सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे काय, तर अशा प्रकारचा विकास की ज्यामध्ये आपण सध्याची आपली गरज भागून आपल्या येणाऱ्या जनरेशनसाठी जे काही आपले रिसोर्सेस आहेत त्याला प्रिझर्व्ह करून ठेवणं, याला म्हणतात सस्टेनेबल डेव्हलपमेंट. तर विद्यार्थी मित्रांनो, 1987 मध्ये, याचा करेक्ट आन्सर बी आहे, 1987 मध्ये फ्रंटलाईन कमिशननी एक रिपोर्ट पब्लिश केला होता. त्या रिपोर्टचं नाव होतं अर्थ कॉमन फ्युचर. ठीक आहे, त्या अर्थ कॉमन फ्युचरच्या रिपोर्टमध्ये त्यांनी हा शब्द सर्वप्रथम तिथे प्रकाशित केला होता. आणि तेव्हापासून सस्टेनेबल डेव्हलपमेंट किंवा शाश्वत विकास ही जी टर्मिनॉलॉजी आहे ती फेमस झाली, म्हणजे 1987 पासून. तर याचा करेक्ट आन्सर आहे बी. त्यानंतर पुढील प्रश्न अगेन फॅक्च्युअल प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, थोडं तुमचं करंट अफेअर चांगलं असेल तर हे प्रश्न तुमचे सुटायलाच हवे. 2020 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या शाश्वत विकास लक्ष्य निर्देशांकात भारत कोणत्या स्थानावर आहे? आता यासाठी तुम्हाला सर्वप्रथम हे माहित असलं पाहिजे की सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स हे काय आहे. तर एकूण बघा, 2015 साली युनायटेड नेशनच्या सभेत त्यांनी 17 सस्टेनेबल गोल्स डिफाईन केले होते. आणि त्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सला 2016 पासून तिथे लागू करण्यात आलं. आणि यांचा टार्गेट ठेवण्यात आला 2030, म्हणजे 17 जे गोल्स होते पूर्ण जागतिक पातळीवर 2030 पर्यंत अचीव्ह करण्याची तिथं भाषा बोलल्या गेली होती. आणि यामध्ये भारताचं 2020 मध्ये एक त्यांनी अनालिसिस केलं कोरोनाच्या काळामध्ये. तर तेव्हा त्यांना आढळलं की त्यांनी रँकिंग दिली की कोणत्या देशाला किती अचीवमेंट त्यांनी 2020 पर्यंत केलेली आहे त्या अनुषंगाने.
तर तेव्हा 166 देशांपैकी भारताचा जो क्रमांक होता तो होता 117वा. ठीक आहे. आणि यामध्ये भारताचा स्कोर होता 61.92 आणि भारत 17 जे गोल्स होते त्यापैकी 10 गोल्सवर चॅलेंज फेस करत होता. म्हणजे त्याला अचीव्ह करण्यासाठी अजून खूप काही करणं आवश्यक होतं असं त्या रिपोर्टमध्ये 2020च्या एक प्रकारचा रिव्ह्यू रिपोर्ट आपण म्हणू शकतो त्या रिपोर्टमध्ये त्यांनी स्पष्ट केलं होतं. तर याचा करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ए, पहिलं वालं. ठीक आहे. सोपा प्रश्न आहे. त्यानंतर 42वा प्रश्न. आता 42वा प्रश्न हे बघा, हे थोडं ना हे क्रिटिकल प्रश्न असतात कारण यामध्ये सरळ तुम्हाला स्टेटमेंट दिलं आणि स्टेटमेंट कोणत्या अर्थशास्त्राने म्हटलेलं आहे किंवा अर्थतज्ञांनी म्हटलेलं आहे ते तुम्हाला विचारलेलं आहे. आता काय आहे, फक्त उत्पादनात होणारी वाढ म्हणजे आर्थिक वृद्धी होय हे विधान कोणी केले. आता इथं तुम्हाला इकॉनॉमिक ग्रोथ आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हे ज्या दोन संज्ञा आहेत या संदर्भात तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. आता इथं तुम्हाला जो प्रश्न विचारलाय तो विचारला आहे इकॉनॉमिक ग्रोथवर म्हणजे आर्थिक वाढीवर. आता याचा बघा करेक्ट आन्सर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे प्रोफेसर किंडलबर्गर. ठीक आहे. आता हे अमेरिकन अर्थतज्ञ होते आणि यांनी स्पेसिफिक हे विधान केलेलं होतं की इकॉनॉमिक ग्रोथ म्हणजे काय, तर फक्त जे आपण आर्थिक वृद्धी जे होत आहे त्याला त्याच्या अनुषंगाने बघणं म्हणजे इकॉनॉमिक ग्रोथ, अशा प्रकारचं विधान यांनी केलेलं होतं प्रोफेसर किंडलबर्गर. म्हणजे याचा करेक्ट आन्सर काय विद्यार्थी मित्रांनो बी. अगेन फॅक्च्युअल प्रश्न आहे हा. ठीक आहे. त्यानंतर पुढील प्रश्न बघूया. आता थोडा अनालिटिकल प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो आणि हा सुद्धा सोडवण्याजोगा आहे कारण स्टेटमेंट तशा पद्धतीनं दिलेले आहेत. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, भारतीय अर्थव्यवस्थेबाबत खालील विधाने विचारात घेऊन योग्य पर्याय निवडा. आता दोन पर्याय दिलेले आहेत. पहिला आहे अ. बघा, जागतिकीकरणानंतर भारतीय अर्थव्यवस्थेतील बदल लक्षात घेता ट्रिकल डाऊन थिअरी भारतीय अर्थव्यवस्थेत तंतोतंत लागू होते. यामधला सर्वप्रथम तुम्हाला हे माहित पाहिजे की ट्रिकल डाऊन थिअरी काय. तर ट्रिकल डाऊन थिअरी म्हणजे काय होतं की बेसिकली जर आपण अमीर वर्गाला किंवा जो भांडवलदार वर्ग आहे याला जर आपण सुख सुविधा दिल्या, टॅक्सेशन कमी केले तर काय होईल, जास्त करून इंडस्ट्री सेटअप होते. इंडस्ट्री सेटअप झाल्या तर त्यामुळे रोजगार जास्त निर्मिती होईल आणि रोजगार जास्त निर्मिती झाली तर त्याचा फायदा जे समाजातील खालच्या तळाला जे लोक आहेत त्यांना होईल कारण त्यांचा इन्कम वाढेल, त्यांना रोजगार मिळेल. अशा अनुषंगाने ही थेअरी आहे. म्हणून याला म्हणतात ट्रिकल डाऊन थेअरी की जर भांडवलदार वर्गाला जर आपण लाभ पोहोचवला, त्यांना काही सुख सुविधा दिल्या, त्यांना टॅक्सेशन रेट कमी कमी दिले, त्यांना जमिनी स्वस्तात दिल्या, त्यांना इलेक्ट्रिसिटी कमी दिलं तर त्यामुळे ते जास्त इंडस्ट्री सेटअप करतील आणि त्यामुळे जास्त रोजगार वाढेल. रोजगार वाढला तर खालच्या समाजातील तळागाळातल्या लोकांना रोजगाराचा फायदा मिळेल म्हणजे त्यांना इन्कम मिळेल. इन्कम मिळालं तर त्यांची गरिबी दूर होईल आणि त्यांची सुद्धा आर्थिक वाढ होईल. अशा पद्धतीचा हा कन्सेप्ट होता, त्याला म्हणतात ट्रिकल डाऊन थेअरी. तर यामध्ये स्पेसिफिकली नमूद करण्यात आलेलं आहे की ट्रिकल डाऊन थेअरी कधी, तर 1991 नंतर म्हणजे भारतामध्ये जेव्हा एलपीजी रिफॉर्म झाले त्यानंतर त्याचा इम्पॅक्ट आपल्या अर्थव्यवस्थेवर कसा राहिला या संदर्भात हे स्टेटमेंट आहे की जागतिकीकरणानंतर भारतीय अर्थव्यवस्थेतील बदल लक्षात घेता ट्रिकल डाऊन थेअरी भारतीय अर्थव्यवस्थेला तंतोतंत म्हणजे काय, हे एक्झॅगरेशन आहे म्हणजे एक्झॅक्ट की जशा पद्धतीनं ट्रिकल डाऊन थेअरी काम करते तसं एक्झॅक्टली भारतीय अर्थव्यवस्थेत 1991 नंतर लागू झालं असं या विधानाचं म्हणणं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात ठेवा की एकंदरीत जर आपण भारतीय अर्थव्यवस्थेचा इतिहास बघितला आणि 1991 नंतर जे काही रिफॉर्म, एलपीजी रिफॉर्म तिथं करण्यात आले होते तर याला आपण म्हणू शकतो की एक प्रकारे पार्शियल सक्सेस मिळाला. कशामध्ये, तर गरिबी हटवण्यामध्ये किंवा त्याचा फायदा तळागाळातील लोकांना मिळवण्यामध्ये. तर पार्शियल सक्सेस यासाठी कारण गरिबी तर हटली पण एकदम जे होतं की खूप जास्त प्रमाणात गरिबी जी हटणार होती या थेअरीच्या अनुसार ती हटल्या गेली नाही. उलट काय झालं तर इन्कम इनइक्विलिटी वाढीला लागली. म्हणजे पुष्कळशा अर्थतज्ञांचं म्हणणं असं आहे की ठीक आहे गरिबी कमी झालेली आहे, थोडं पार्शियल सक्सेस तर मिळालं आहे ट्रिकल डाऊन थेअरीला, पण सेम टाइमला काय झालं की भारतामध्ये जी आहे असमानता, आर्थिक असमानता, अमीर होत गेला, गरीब होत राहिला, हे प्रमाण इथं वाढत गेलं आणि आजही ते प्रमाण खूप जास्त प्रमाणात आहे. विद्यार्थी मित्रांनो रिसेंटली भारतामधले जे 1% लोक आहेत, टॉप 1% लोक, जवळपास त्यांच्या जवळ भारतातील 40% संपत्ती 1% लोकांजवळ आहे. म्हणजे काय, तर आपण आज 2025 मध्ये आहे आणि ही जी प्रक्रिया आहे 1990 नंतर सुरू झाली म्हणजे उदारीकरणानंतर ही प्रक्रिया सुरू झाली. तर तुम्हाला जाणून येईल की तंतोतंत लागू तर नाही झाली आहे पण काय पार्शियल सक्सेस आहे. इथे तुम्हाला प्रिसाइजली म्हटलेलं आहे, तंतोतंत हा शब्दाचा उपयोग केलेला आहे. तर हे स्टेटमेंट सरसकट चुकीचं आहे. ठीक आहे. म्हणजे प्रिसाइजली जर हा शब्द नसता तर कदाचित हे स्टेटमेंट बरोबर असतं, पण इथे प्रिसाइजली किंवा तंतोतंत लागू झालेला आहे, तंतोतंत लागू नाही झालेला आहे. पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. दुसरं स्टेटमेंट बघा, जागतिकीकरणानंतर विशेषतः 2005 पासून भारताने गाठलेला उच्च विकास दर ट्रिकल डाऊन थेअरीवर प्रश्नचिन्ह
उपस्थित करतो. ठीक आहे. आता हे बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण म्हणू शकतो की 2005 नंतर विशेष करून जर आपण भारताचा आर्थिक विकास दर जर बघितला तर त्यामध्ये जास्त करून विकास दर हा वाढलेला आहे 1990 नंतर. आणि त्यामध्ये देखील अति उच्च विकास दर आपण कधी साधला तर 2005 ते 2008 या कालावधीमध्ये आणि नंतर 2015 ते 2020च्या कालावधीमध्ये. पण 2005 ते 2010च्या कालावधीमध्ये जो आपण अतिउच्च आर्थिक विकास दर आतापर्यंत साधलेला आहे त्यामध्ये ट्रिकल डाऊन थेअरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले, कारण त्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये देखील पार्शियल सक्सेस मिळालेला आहे. म्हणजे काय तर आर्थिक विषमता ही वाढीला अजून लागली, त्यामध्ये अमीर अमीर होत गेला, गरीब गरीब होत राहिला. म्हणजे याचं देखील करेक्ट उत्तर जर बघायला गेलं तर ओनली सेकंड स्टेटमेंट इज करेक्ट, दुसरं स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणजे करेक्ट आन्सर जे आहे ते विद्यार्थी मित्रांनो 2 म्हणजे दॅट इज बी. ठीक आहे. तर थोडा एनालिटिकल प्रश्न आहे, थोडं तुम्ही लॉजिक वापरलं तरी तुम्हाला त्याचं उत्तर येण्याजोगं होतं. ठीक आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. अगेन हा फॅक्च्युअल प्रश्न आहे, स्टेटमेंट आधारित प्रश्न आहे. तर याच्यामध्ये अबाउट 40% ऑफ द पॉप्युलेशन ऑफ द डेव्हलपिंग वर्ल्ड डिड नॉट बेनिफिट फ्रॉम इकॉनॉमिक ग्रोथ ड्युरिंग द 1950s अँड 1960s अशा प्रकारचं विधान खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केलेलं आहे, हा प्रश्न तुम्हाला असा विचारलेला आहे. आता बघा याचं जे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे ए, रॉबर्ट मॅकनमारा. ठीक आहे. आता हे रॉबर्ट मॅकनमारा जे आहे यांनी हे विधान स्पेसिफिकली हे होते वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष राहिलेले आहेत, प्रेसिडेंट ऑफ वर्ल्ड बँक होते, तेव्हा यांनी नैरोबी केनिया इथे एक भाषण दिलं 1973 मध्ये. आणि त्या भाषणामध्ये त्यांनी हे स्पेसिफिक वाक्य त्यांनी तिथे म्हटलेलं होतं की विकसनशील जगामधील जवळपास 40% लोकसंख्या 1950 आणि 1960च्या दशकांमध्ये झालेल्या आर्थिक वृद्धीचा लाभ झालेला नाही, हे विधान त्यांचे आहे. तर करेक्ट आन्सर काय विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं, तर ए आहे. ठीक आहे. त्यानंतर आता हा एकदम सोपा प्रश्न आणि थोडं लॉजिक जर तुम्ही इथे वापरलं तर हा प्रश्न तुमचा सुटण्याजोगा आहे. तुम्हाला विचारलेला आहे या प्रश्नामध्ये नॅशनल क्लायमेट ऍक्शन प्लॅन बद्दल, नॅशनल क्लायमेट ऍक्शन प्रोग्राम बद्दल. ठीक आहे. म्हणजे राष्ट्रीय हवामान विषयक कृती कार्यक्रमामध्ये खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय अभियानाचा समावेश केला नव्हता. आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये जे हा प्रोग्राम जो आहे हा 2008 मध्ये पीएम काउन्सिल ऑन क्लायमेट चेंज यांनी हा प्रोग्राम स्पेसिफिकली लॉन्च केला होता. हवामान बदला संदर्भात ऍक्शन त्यांनी तिथं घेतलेलं होतं. यामध्ये जे 4 ऑप्शन दिलेले आहेत तर राष्ट्रीय सौर अभियान हे याच्यामध्ये इन्क्लुडेड होतं. दुसरं राष्ट्रीय शाश्वत वसती स्थान अभियान हे देखील याच्यामध्ये इथे इन्क्लूड केलं गेलं होतं. राष्ट्रीय जल अभियान हे देखील होतं. आता हे बघा विद्यार्थी मित्रांनो, चौथा जो ऑप्शन आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान. आता आरोग्य अभियान कसं येणार आहे? सिंपलची गोष्ट आहे ना, लॉजिकल गोष्ट आहे की आरोग्य अभियान जे आहे ते वेगळ्या डोमेन मध्ये येईल, ते क्लायमेट चेंज मध्ये येणार नाही सध्या तरी. तर म्हणून राष्ट्रीय आरोग्य अभियान जर तुम्ही बघितलं हे थोडं ऑड वाटतं याच्यातून, तर याचा करेक्ट आन्सर आहे डी. आणि वस्तुस्थिती अशी आहे की 2008चा जो नॅशनल क्लायमेट ऍक्शन प्रोग्राम होता त्यामध्ये नॅशनल हेल्थ प्रोग्राम इन्क्लूड नव्हता. ठीक आहे. तर याचा करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो डी. ठीक आहे. त्यानंतर पुढे वळूया. आता हा जो प्रश्न आहे अगेन यामध्ये तुम्हाला बेसिकली पॉवर्टीवर थोडा हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. ठीक आहे. आता भारतात स्वातंत्र्याच्या 7 दशकानंतरही अस्तित्वात असलेल्या दारिद्र्याची खालीलपैकी कोणती कारणे आहेत? म्हणजे तुम्हाला पॉवर्टी भारताला जवळपास 79 वर्ष झालेले आहेत स्वातंत्र्य मिळून, पण अजून देखील आपली गरिबी किंवा दारिद्र्य दूर झालेलं नाही. त्याचं कारण काय आहे? त्याचे काही स्टेटमेंट दिले आहेत, म्हणून कोणतं स्टेटमेंट बरोबर आहे तुम्हाला तिथे ओळखायचंय. आता पहिलं स्टेटमेंट बघा की अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात कृषी क्षेत्रावर अवलंबून. बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. आता हे लॉजिकल की आज देखील आपण बघितलं तर भलेही कृषी क्षेत्राचा वाटा आपल्या जीडीपी मध्ये जवळपास 18 ते 19% आसपास आहे, पण ही लोकसंख्या आजही कृषी क्षेत्रावर निर्भर आहे. ती जवळपास 45 ते 50% लोकसंख्या भारताची आजही कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. आणि त्यामुळे काय होतं की जास्त लोक अवलंबून आहे पण तेवढ्या लोकांची डिमांड नाही आहे, तर त्यामुळे तिथे डिस्गाईज अनएम्प्लॉयमेंट होतं. डिस्गाईज अनएम्प्लॉयमेंट म्हणजे छुपी बेरोजगारी. ठीक आहे. तर छुप्या बेरोजगारीचं प्रमाण खूप जास्त आहे आणि जास्त लोक शेतीवर अवलंबून असल्यामुळे जे पर कॅपिटा इन्कम आहे ते पर कॅपिटा इन्कम सुद्धा फार कमी होतं. म्हणजे ओव्हरऑल काय, पहिलं कारण काय की आजही भारताची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर कृषी क्षेत्रावर आधारित आहे. दुसरं, उत्पादन क्षेत्रातील रोजगार संधीची कमतरता, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर ज्याला आपण सेकंडरी सेक्टर म्हणतो, तर त्याचा जेवढं कॉन्ट्रीब्युशन आपल्या जीडीपी मध्ये वाढायला पाहिजे होतं ते अजून देखील वाढलेलं नाहीये. एकंदरीत जर आपण थोडी आकडेवारी बघितली तर ऍग्रिकल्चरचं आपल्या जीडीपी मधलं कॉन्ट्रीब्युशन किती आहे? 19.60%. हा 2025-24-25 चा डेटा आहे.
मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचा 25.3% आणि सर्व्हिस सेक्टर ज्याला टर्शरी सेक्टर म्हणतात त्याचं कॉन्ट्रीब्युशन आहे जवळपास 55 ते 60%. ठीक आहे, तर यामध्ये काय आहे की सर्वात जास्त रोजगार कोण देतं? ऍग्रिकल्चर, त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर येतं सर्व्हिस आणि तिसऱ्या क्रमांकावर येतं मॅन्युफॅक्चरिंग. तर ओव्हरऑल आपण बघितलं तर मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जे जॉब जनरेट व्हायला पाहिजे होते अजून देखील जॉब जनरेट झालेले नाहीये. तर दुसरं कारण बरोबर आहे की उत्पादन क्षेत्रातील रोजगाराची संधींची कमतरता. ठीक आहे, म्हणजे पहिले दोन स्टेटमेंट अ आणि ब बरोबर आहे. त्यामुळे म्हणू शकतो आपण की भाई भारतामध्ये जे आहे भारतामध्ये दारिद्र्याचं प्रमाण अजूनही जास्त आहे. तिसरं बघा, विकसित देशांच्या तुलनेत शेती विकासाचा अधिक दर. तर विद्यार्थी मित्रांनो हे चुकीचं आहे. आपण जनरली असं म्हणू शकत नाही की विकसित देशांच्या तुलनेत आपल्याकडे जास्त कृषी दर जास्त आहे म्हणून, असं नाहीये. त्यांचा दर काही काही विकसित देशांचा देखील दर चांगला आहे. ठीक आहे, तो विकसित देशांच्या तुलनेत शेती विकासाचा अधिक दर हे कारण असू शकत नाही. म्हणजे याचं करेक्ट उत्तर आहे अ आणि ब. तर अ आणि ब कुठे आहे? तो दुसरे स्टेटमेंट म्हणजे दुसरं. तर याचं करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो बी. ठीक आहे, इज इट क्लिअर टू एव्हरीवन? ठीक आहे, त्याच्यानंतर 47वा प्रश्न बघा. आता हा देखील प्रश्न विद्यार्थी मित्रांनो एकदम डायरेक्ट प्रश्न आपण म्हणू शकतो. ठीक आहे, की प्रोग्राम इम्प्लिमेंटेड अंडर द इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस स्कीम, ICDS प्रोग्राम जो आहे जो भारत सरकारने 1975 मध्ये लागू केला गेला होता, त्यावरती तुम्हाला हा सरळ प्रश्न विचारलेला आहे की एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राबविण्यात येणारे कोणते कोणते कार्यक्रम यामध्ये इन्क्लुडेड येतात. तर पहिला काय? पूरक पोषण आहार कार्यक्रम. हा बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण त्या अंतर्गत तुम्हाला माहित असेल अंगणवाडी बनवण्यात आली. अंगणवाडीचा मेन पर्पज काय होता की 0 ते 6 या एज ब्रॅकेट मधले जे काही मुलं आहे आणि ज्या प्रेग्नंट महिला आहे आणि लॅक्टेटिंग महिला, तर या महिलांना विशेष करून तिथे न्यूट्रिशस अन्न मिळावं हा त्याचा मेन पर्पज होता. तर पूरक पोषण आहार कार्यक्रम हा त्याच्यामध्ये बाय डिफॉल्ट असलाच पाहिजे. दुसरं आरोग्य तपासणी, हे बरोबर आहे. बालकांची देखील आरोग्य तपासणी, मातांची देखील आरोग्य तपासणी याच्यामध्ये इन्क्लुडेड होती. कामगार प्रशिक्षण, आता अंगणवाडीमध्ये ज्या काही अंगणवाडी सेविका होत्या यांचं ट्रेनिंग सुद्धा त्यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेलं होतं. पण स्त्री पुरुष असमानता, आता बघा असमानता याच्यात कशी येणार? हा तर स्पेसिफिकली कार्यक्रम कोणता आहे? एकात्मिक बाल विकास सेवा अंतर्गत येतो, इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे हा. तर याच्यामध्ये स्त्री पुरुष असमानता हा विषय इन्क्लूड नव्हता. म्हणजे करेक्ट आन्सर आहे अ ब क. ठीक आहे, अ ब क कुठे आहे? चौथा म्हणजे याचा आन्सर आहे डी. आता हे थोडं लक्षात ठेवा की इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोग्राम जो आहे हा कधी सुरू करण्यात आला? 1975. कोणत्या मिनिस्ट्री अंतर्गत? मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट, महिला आणि बालविकास कल्याण या मंत्रालयाअंतर्गत हा स्पेसिफिक प्रोग्राम लॉन्च करण्यात आला होता. आणि कोणत्या एज वर्गातले मुलं टार्गेट करण्यात आले? 0 ते 6 या वयातले तिथे मुलांना टार्गेट करण्यात आलं. त्या व्यतिरिक्त प्रेग्नेंट आणि लॅक्टेटिंग महिला ज्या होत्या त्या. ठीक आहे, त्याचा करेक्ट आन्सर डी आहे. त्यानंतर बघा सेन्ससवर, ठीक आहे, जनगणनेवर तुम्हाला एक थोडा डायरेक्ट प्रश्न म्हणू शकतो की 2011च्या जनगणनेनुसार सन 2011 मध्ये देशातील एकूण लोकसंख्येपैकी 13% लोकसंख्या खालीलपैकी कोणत्या शहरात राहत होती? ठीक आहे, म्हणजे आता बघा 2011चा सेन्सस जर तुम्हाला माहित असेल आणि माहित असलाच पाहिजे, त्या अनुषंगाने भारतामध्ये जी टोटल पॉप्युलेशन होती ती 121 मिलियन होते. ठीक आहे, म्हणजे 1.21 करोड लोक राहत होते आणि त्या 1.21 करोड पैकी जवळपास 377 मिलियन लोक हे शहरात राहणारे होते. आणि त्याचं जर 13% काढलं तर टोटल होते 49 मिलियन. आता या 49 मिलियन मध्ये तुम्हाला 4 शहरं दिल्या, मुंबई, चेन्नई, कोलकाता आणि दिल्ली. तर यांची जर आकडेवारी आपण बघितली तर सर्वप्रथम सर्वात पॉप्युलस सिटी जी होती, सर्वात जास्त लोकसंख्या ज्या शहराची होती 2011च्या जनगणनेनुसार, ते शहर होतं मुंबई. त्यानंतर दुसरं शहर होतं विद्यार्थी मित्रांनो दिल्ली. ठीक आहे, पहिलं मुंबई होतं, दुसरं दिल्ली होतं आणि तिसरं होतं कोलकाता आणि चौथं होतं चेन्नई. तर आता तुम्ही मुंबई, दिल्ली आणि कलकत्ता या 3 शहरांची जर बेरीज केली तर ती येते 48 मिलियन, म्हणजे जवळपास 13%च्या आसपास. याचा विद्यार्थी मित्रांनो करेक्ट आन्सर जे आहे ते आहे बी, ए, सी आणि डी. म्हणजे मुंबई, कलकत्ता आणि दिल्ली या 3 शहरांची लोकसंख्या मिळून 2011च्या सेन्सस जनगणनेच्या अनुसार ती लोकसंख्या टोटल शहरी लोकसंख्येच्या किती होती? 13% होती. म्हणजे याचा करेक्ट आन्सर आहे प. ठीक आहे, अ, क आणि ड. ठीक आहे, त्यानंतर बघा पुढील प्रश्न अगेन 2011 जनगणनेवर तुम्हाला विचारण्यात आलेला आहे. 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या एकूण जागतिक लोकसंख्येच्या किती टक्के आहे? आता बघा तेव्हा भारताची लोकसंख्या किती होती? 1.21 बिलियन. ठीक आहे, 1.21 बिलियन ही भारताची लोकसंख्या होती, म्हणजे जवळपास 121 करोड. आणि त्यामध्ये पूर्ण जगाची लोकसंख्या किती होती? तर जवळपास 7 बिलियन.
आता यामध्ये जर आपण थोडी टक्केवारी काढली तर ती टक्केवारी येते 17.5%. तर म्हणजे ऍज पर 2011 सेन्सस इंडियाज पॉप्युलेशन पर्सेंटेज इज 17.5% ऑफ टोटल वर्ल्ड ग्लोबल पॉप्युलेशन. तर करेक्ट आन्सर या प्रश्नाचा काय विद्यार्थी मित्रांनो? आता त्यानंतर भारतीय लोकसंख्या धोरणावर तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. हा सुद्धा प्रश्न म्हणू शकतो की फॅक्च्युअल स्वरूपाचा आहे, पण थोडा लॉजिक जर लावलं तर याचं देखील तुम्हाला उत्तर सुटेल. भारताच्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे हे तुम्हाला विचारलेलं आहे. 3 विधानं दिलेली आहे. आता याच्यामध्ये बघा, पहिलं विधान, जास्तीत जास्त 2 अपत्यतेनुसार 2050 सालापर्यंत देशाच्या लोकसंख्येत स्थिरता आणणे, ज्याला पॉप्युलेशन स्टेबलायझेशन म्हणतात. आता पॉप्युलेशन स्टेबलायझेशन जे विद्यार्थी मित्रांनो, हे भारताच्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 अंतर्गत याचा टार्गेट 2050 नव्हता, याचा टार्गेट होता 2045. 2045 म्हणजे पहिलं स्टेटमेंट काय चुकलं आहे. दुसरं बघा, सार्वत्रिक लसीकरण म्हणजे युनिव्हर्सल इम्युनायझेशन, म्हणजे ज्या ज्या लसी तेव्हा अवेलेबल होता त्या सगळ्या मुलांना त्या लसी मिळाल्या पाहिजे, हे सरकारचं धोरण होतं. तर ते बरोबर आहे. तर दुसरं ही स्टेटमेंट बरोबर आहे. त्यानंतर बघा तिसरं, ठीक आहे, अर्भक मृत्यूचे प्रमाण प्रति हजारी 30% पेक्षा खाली आणणे. आता विद्यार्थी मित्रांनो, टार्गेट असा होता की 30% नाही तर प्रति हजारी 30 पेक्षा कमी आणणे हा टार्गेट होता. म्हणजे 1000 बालक जे आहे, 1000 बालकांच्या तुलनेमध्ये 30 बालकं किंवा त्याच्यापेक्षा कमी बालकांचाच मृत्यू झाला पाहिजे, म्हणजे ते प्रमाण 30च्या खाली असा टार्गेट ठेवला होता. आता 30% 1000चे किती होतात तर 300 होतात. म्हणजे 1000तून 300 पोरं जे आहे ते 1 वर्षाच्या आतमध्ये तिथं मरत होते असं त्यांचं म्हणणं आहे. तर एवढा आकडा नव्हता. तर त्यांचा टार्गेट काय होता की 1000 पोरांच्या तुलनेमध्ये 1 वर्षाच्या आतमध्ये 30 किंवा 30 पेक्षा कमी मुलांचा मृत्यूवर तिथं आपलं टार्गेट आणायचं तिथे लक्ष होतं. म्हणजे हे जे आहे क, हे सुद्धा काय चुकीचं आहे. तर अ आणि क चुकीचं, ब बरोबर. म्हणजे याचं करेक्ट स्टेटमेंट काय तर केवळ विधान ब बरोबर आहे. ठीक आहे. तर करेक्ट आन्सर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचा आहे. ठीक आहे. क्लिअर टू एव्हरीवन? अगेन सोपा प्रश्न. ठीक आहे. त्यानंतर हे झाले विद्यार्थी मित्रांनो इकॉनॉमिक्सचे संपूर्ण प्रश्न दे आजच्या राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 मध्ये तुम्हाला विचारल्या गेलेल्या आहे. विद्यार्थी मित्रांनो, या अनुषंगाने अजून एक गोष्ट मी सांगू इच्छितो की एओनएस अकॅडमीच्या माध्यमातून आम्ही लवकरात लवकर जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना नवीन पॅटर्नवर जाताना थोडा जो प्रॉब्लेम येऊ शकतो, जे काही नवीन सब्जेक्ट तिथे ऍड झालेले आहेत जसं इंटरनॅशनल रिलेशन, गव्हर्नन्स, इंडियन सोसायटी, एन्व्हायरमेंट, हे जे विषय, या विषयाला अनुषंगून आम्ही एक कोर्स इथं आणतोय ज्याला आम्ही ब्रिज कोर्स हे नाव दिलं आहे. की जुने विद्यार्थी नवीन कोर्सवर शिफ्ट होताना त्यांना जे नवीन सब्जेक्ट आहे ते कशा पद्धतीने अभ्यास करायचा आणि त्याचा फायदा तुम्हाला जीएसच्या पेपरमध्ये कशा पद्धतीने होऊ शकतो, विशेष करून एसएच्या पेपरमध्ये सुद्धा असे टॉपिक किंवा इंटरव्ह्यू मध्ये अशा टॉपिकवर प्रश्न तिथे वारंवार विचारण्यात गेलेले आहे. त्या अनुषंगाने आमचा हा कोर्स देखील 17 नोव्हेंबर पासून तिथे येतोय. बाकीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथे तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट देखील करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इतकंच. तुम्हाला जर काही कमेंट तिथे करायच्या असतील काही प्रश्नासंदर्भात तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये करू शकता. थँक्यू. धन्यवाद.